ये काय ग? काही नाही, मी पण आज बदली विद्यार्थिनी आहे म्हणून म्हटलं एंट्री करून घ्यावी. अरे बापरे. डान्स करायला आलीयेस? नाही नाही, पण ते आले तर थोडस करावं लागेल ना. या तुझ्या सवयींवर ना अंकुश ठेव. बापरे, आपली शाळा म्हणजे लहान विद्यार्थ्यांची प्रयोगशाळाच झाली आज. चांगलंय. बोल, काय काम आहे बोल. ईशा मॅडमनी विचारलेलं आहे की गॅदरिंगच्या आमंत्रण पत्रिकेवरती कविता कुठली छापायची आहे. बालकवींची छापायला सांग. म्हणजे फुलराणीची कविता छापायची. ये हो झालं. किती वेळ त्यातच अडकून राहणार आहेस? बाहेरचं पण जग आहे. ठीक आहे, मी माझी शांतीत क्रांती करते. काय बेटा, फुलराणीची जी कविता आहे ना ती गोड आहे, पण आयुष्यात नुसता गोडवा नसतो. सर जळते निखारे असतात, टोचणारे काटे पण असतात बरं का. सर अरे त्यामुळे बालकवींची नको. नामदेव ढसाळांची कविता ती छापू आपण. सर ओके. माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करावे, लालपरी खावी, मुबलक कंट्री प्यावी, याला त्याला आई बहिणीवरून गाली द्यावी तुमच्या आईची. सर काय करताय सर? माणसाला गुलाम बनवावं, ऐका माझं. त्याच्या पाठीवर हंटर असा मारावा. सर, थांबा, सर, थांबा. अरे त्याच्या शांत व्हा ना, सर. मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. अरे ढसाळांच्या कवितेचा एवढा इम्पॅक्ट आहे. नाही सर, प्रस्तावनेने थोडासा गोंधळ घातला होता, पण तुमचा हात साधा सरळ स्वभाव मला खूप आवडतो सर. नाही पण माझ्याकडे ऊसाची शेती नसली तरी तुमचं प्रेम आहे. तरी 4 ट्रक आणि 8 ट्रॅक्टर नसले तरी तुमचं प्रेम आहे. तरी हा, माझ्याकडे फक्त एक सायकल आहे तरी तुमचं प्रेम आहे. तरीही पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.